नमस्कार मंडळी, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे मन माझे तुझे झाले, सीझन 2, भाग 9. साहिल घरी आला, पण तिच्या विचारात होता. रिद्धी त्याच्याकडेच बघत होती. ती साहिल जवळ गेली. साहिलला जोरात धक्का दिला. साहिल त्याच्या विचारातून बाहेर आला. काय आहे ग? साहिल वैतागत म्हणतो. तुला काय झालं आहे? सगळे बोलत आहे, तू तिथे आला पण नाही. कोणाच्या विचारात होता? रिद्धी म्हणते. साहिल मस्त स्माइल करतो. रिद्धीला समजले साहिल कोणाच्या तरी प्रेमात पडला आहे. ती गाणं म्हणायला लागले. प्यार हुआ इकरार हुआ है, प्यार से फिर क्यों डरता है दिल, दिल प्यार हुआ इकरार हुआ है, प्यार से फिर क्यों डरता है दिल, कहता है दिल रास्ता मुश्किल, मालूम नहीं है कहाँ मंजिल, दिल रास्ता मुश्किल, मालूम नहीं है कहाँ मंजिल, प्यार हुआ इकरार हुआ है, प्यार से फिर क्यों डरता है दिल, कहता है दिल रास्ता मुश्किल, मालूम नहीं है कहाँ मंजिल, प्यार हुआ इकरार हुआ है, प्यार से फिर क्यों डरता है दिल. साहिलच्या गोल फिरत होती. साहिलला मजा वाटत होती, पण रिद्धीला समजून घ्यायचं नव्हतं, म्हणून रिद्धी पण रागावला रूम मध्ये निघून गेला. असा काय हा? रिद्धी म्हणते, ती पण रूम मध्ये निघून जाते. काजल घरी पोचली, रूम मध्ये गेली. ती पण हसत होती, लाजत होती. साहिलने चॉकलेट दिले होते, ते बघत होती. फुलांचा बुके दिला होता, तो नीट ठेवला. फ्रेश झाली, मोबाईल बघत बसली. गौरीला सांगायला पाहिजे, ती तर फिरायला गेली आहे. सर पण तिच्या सोबत असतील. आता नाही तिला सांगत, ती आल्यावर सांगेल. ती पण मग खुश होईल, काजल मनात म्हणते. काजलची आई तिला हाक मारते. ती तिच्या आईजवळ जाते. गौरी आणि मंदर जेवायला गेले. तिथे खूप कपल होते. सगळे नवीन कपल, लग्न झालेले होते. मस्त गप्पा मारत होते, हातात हात घेऊन फिरत होते, मजा मस्त करत होते. गौरी आणि मंदार पण मस्त गप्पा मारत होते. त्यांचे जेवण आले, त्यांनी जेवण करून घेतलं. तिथेच थोडा वेळ फिरतात. आता आपण रूम मध्ये जायचे का? खूप पाय दुखत आहे, झोप पण येत आहे, गौरी म्हणते. तुला रूम मध्ये जाण्याची खूप घाई झाली आहे, मंदार खट्याळ हसत म्हणतो. तुमचे काही पण असते, गौरी लाजत म्हणते. दोघं मग रूम मध्ये जातात. मंदार रूम उघडतो, रूम बघतच राहतो. डिम लाईट लावलेला होता. बेडवर छान फुलांच्या पाकळ्या टाकल्या होत्या. रूम मध्ये खाली पण मस्त पाकळ्या टाकल्या होत्या. सुगंध मेणबत्त्या लावल्या होत्या. बेडवर मोगऱ्याच्या माळा सोडल्या होत्या. दोघं रूम मध्ये गेले. गौरी रूम बघितली, तिच्या पोटात तर गोळाच आला. मंदारला तर रूम सजवलेली खूप आवडली होती. गौरी बाथरूम मध्ये निघून गेली. गौरी लाजून बाथरूम मध्ये गेली वाटतं, मंदार हसत मनात म्हणतो. तो चेंज करून घेतो. बेडवर आडवा होतो, पाकड्या घेत होता, खाली टाकत होता. त्याला खूप मजा वाटत होती. गौरी अजून कशी आली नाही? आता काय पूर्ण रात्र बाथरूम मध्येच राहणार आहे का? मंदार हसत म्हणतो. बाथरूम कडे जायला निघतो. तोपर्यंत गौरी बाहेर येते. मंदार तिच्याकडेच डोळे फाडून बघत होता. त्याची नजर गौरी वरून हटत नव्हती. गौरीने व्हाईट रंगाचा वनपीस घातला होता. तो गुडघ्यापर्यंत येत होता. गौरी त्याला खाली करत होती. तिने केस मोकळे सोडले होते. थोडा मेकअप पण केला होता. रेड लिपस्टिक लावली होती. छोटस डायमंडचं मंगळसूत्र घातले होते. हातात ब्रेसलेट घातलेले. छोटीशी डायमंडची टिकली लावली होती. खूप जोरात हवा होती. गौरीचे केस उडत होते. गौरीच्या चेहऱ्यावर लाजेची लाली होती. स्माईल पण होती. गौरीला मंदारकडे बघण्याची लाज वाटत होती. माझ्याकडे बघणार नाहीयेस का? किती सुंदर दिसत आहे. माझे हृदय बाहेर येईल आता. ही माझीच गौरी आहे ना? ब्युटिफुल, मंदार म्हणतो. गौरीला मिठी मारतो. किती वेळ तिला मिठीत घेऊन उभा होता. मंदार गौरीला सोडतो. तिला उचलून घेतो. तिला गोल फिरवतो. गौरीला मंदारच्या गळ्यात हात टाकते. मंदार गौरीला खाली ठेवतो. तिच्या हातात हात घेतो. तिच्या कमरेवर हात ठेवला.
दोघं डान्स करत होते. खूप वेळ ते डान्स करत होते. मंदारने गौरीला उचलले, बेडवर घेऊन गेला. गौरीला बेडवर ठेवले. तो पण बेडवर गेला. गौरीचा चेहरा वर केला. गौरी किती लाजणार आहे, मंदार म्हणतो आणि तिच्या होठांकडे बघतो. गौरीचे होठ थरथर कापत असतात. मंदार गौरीच्या होठावर ओठ ठेवतो. तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करतो. गौरी पण त्याला प्रतिसाद देत होती. कपड्यांची अडचण दूर झाली. दोघं एक होऊन गेले. नंतर एकमेकांच्या मिठीत झोपून गेले. साहिल बसला होता. त्याला मेसेज आला. त्याने पाहिला. त्याला काहीतरी आठवले. त्याने रिद्धीला बोलवले. तिला सॉरी पण म्हटले. त्याने रिद्धीला काहीतरी सांगितले. रिद्धी लगेच तयार झाली. साहिल बाहेर निघून गेला. रिद्धी कामाला लागली. तिने आजी आजोबांना पण घेतले. आजी खूप आनंद झाला. ते तयारी करत होते. सरिता आणि इंदू पण आल्या. त्यांनी विचारले, हे काय करत आहे? रिद्धीने त्यांना पण सांगितले. दोघी पण तयारीला लागल्या. त्यांची तयारी झाली. साहिल पण आला. त्याने जे आणले होते ते रिद्धीला दिले. रिद्धीने ते नीट ठेवले. साहिल लगेच फ्रेश होऊन आला. आजी शांता आजीला बोलवून घेऊन आल्या. शांता आजीने समोर पाहिले. त्यांना खूप आवडले. त्यांचे डोळे भरून आले. त्यांनी आजीला मिठी मारली. पारू, किती छान केलं आहे. मला खूप आवडलं आहे, शांता आजी म्हणतात. सकाळपासून तू किती दुःखी होती, म्हणून हे सगळं साहिलने ठरवलं. रिद्धीनी यांनी सरिता हिंदूने पण मदत केली, आजी म्हणतात. शांता आजी रिद्धी आणि साहिल जवळ गेल्या. त्यांनी मिठी मारली. त्यांना रडायला आले. त्यांनी लगेच अश्रू पुसून टाकले. विनायक आणि कैलासला बोलवून आण. रिद्धी जा बोलवून आण. रिद्धी लगेच जाते आणि त्यांना बोलवून आणते. शांता आजीच्या मुलाचा बर्थडे करणार होते. बर्थडेची तयारी केली होती. साहिल केक घेऊन आला होता. त्याला शांता आजीच्या मुलाच्या ऑफिसमधून मेसेज आला होता. आता सर फ्री आहे, तुम्ही कॉल करू शकतात, असा मेसेज आला होता. तेव्हा साहिलच्या लक्षात आले. त्याने रिद्धीला बोलवले. तिला पण सांगितले. ती लगेच कामाला लागली. त्यांनी शांता आजीला बसवले. केक कापला. सगळ्यांनी खाल्ला. सगळ्यांची मस्ती पण केली. शांता आजी खूप खुश झाल्या. पारूची फॅमिली किती छान आहे. कोणालाच दुःखी नाही होऊ देत. आमच्याकडे असं का नाही आहे, त्या विचार करत होत्या. आता खूप उशीर झाला आहे, झोपा. सकाळी लवकर ऑफिसला पण जायचे आहे ना, आजोबा म्हणतात. गुड नाईट बोलून झोपायला निघून जातात. रिद्धी रूम मध्ये जाते. मोबाईल बघते. विरेनचे मेसेज आले होते. ती पण रिप्लाय देते. विरेन ऑनलाईन होता. दोघं पण बोलत असतात. साहिल पण काजल सोबत बोलत असतो. गौरी उठते. तिचे आवरून घेते. गॅलरीत जाते. तिला समुद्र बघायला खूप आवडत होता. ती मध्ये आली. मंदारला उठवते. मंदार तिला मिठीत घेतो. गौरी मंदारच्या मिठीतून बाहेर येते. मंदार उठा ना, आपण समुद्राजवळ जाऊ, मला पाण्यात भिजायचे आहे, गौरी म्हणते. मंदार लगेच उठतो. त्याचे आवरायला जातो. गौरी चेंज करते. नाश्ता रूम मध्येच मागवतात. मंदार आंघोळ करून येतो. त्यांचा नाश्ता पण येतो. ते नाश्ता करून घेतात. गौरी आणि मंदार समुद्राजवळ जायला निघतात. तिथं पोहोचल्यावर गौरीला तर लहान मुलांसारखा आनंद होतो. ती पाण्यात पाय टाकत होती, काढत होती. मंदारच्या अंगावर पाणी टाकत होती. मंदार तिचे फोटो काढत होता. संध्याकाळचा शांत समुद्र, क्षितिजावर मावळणारा सूर्य, संथ लाटांनी साथ. गौरीच्या केसात वारा खेळत होता. तिचा गुलाबी ड्रेस लाटांशी स्पर्श करत होता. मंदारने तिचा हात हळूच पकडला. हे बघ, सूर्य किती सुंदर आहे, पण तुझ्या हास्यापुढे फिकाच वाटतो, तो म्हणतो. ते दोघं चालत चालत समुद्राच्या पायात पाय भिजवत होते. पाण्यात पाय भिजवत होते. गौरीने समुद्राच्या लाटावर बोटाने हृदय काढलं आणि त्यात एम आणि जी लिहिलं. मंदारने ते पाहिलं. त्याला काही शब्द सुचले. तुझ्या सोबतचा प्रत्येक क्षण माझ्या आयुष्यातला सुंदर स्वप्न. त्याने एकमेकांकडे पाहिले आणि एका क्षणात सगळं जग थांबलं. लाटांच्या आवाजात मिसळलेलं त्यांचं हास्य आणि वाळूत मिसळलेलं पावलांचे ठसे, हे क्षण नेहमीसाठी आठवणीत कोरले गेले. त्यांनी तिथं खूप मजा केली. मालदीवमध्ये येऊन 3 दिवस होऊन गेले होते. त्यांनी खूप मजा केली होती. सगळ्यांसाठी शॉपिंग केली. आज हॉटेलमध्ये पार्टी होती. त्यांना पण इन्व्हाइट करणार आहे. आता ते बाहेरून आले होते. दमले पण होते.
त्यांनी थोडा वेळ आराम करायचा ठरवला. साहिलला काजलची आठवण येत होती. तो काजलला मेसेज करतो. तिच्या रिप्लायची वाट बघत होता. काजल आताच घरी आली होती. तिच्या आईसोबत बोलत होती. नंतर काजल फ्रेश होण्यासाठी गेली. तोपर्यंत तिच्या आईने मस्त चहा ठेवला. काजल तिच्या आईजवळ आली आणि चहा घेतला. काजल, खूप काम आहे का ग? आज खूप दमली आहे, काजलची आई म्हणते. गौरी आणि मंदार सर नाही आहे म्हणून खूप कामं आहेत. ते असल्यावर जास्त काम येत नाही. गौरी खूप काम करते. रिद्धी काम करते. तिचे पण कॉलेज असते. ती ऑफिसमध्ये कधी तरी येते, काजल म्हणते. रिद्धी कोण आहे? अशी कशी केव्हा पण येते? तिला पगार कसा देता? काजलची आई म्हणते. आई, रिद्धी मंदार सरांची बहीण आहे. ती केव्हा पण येऊ शकते. तिला पगार नाही मिळत, काजल म्हणते. उगाच बोलले. मला माहिती नव्हते. ती गौरीची नणद आहे, त्या म्हणतात. गौरीच्या घरचे सगळे चांगले आहे. गौरी खूप सुखात आहे, काजल साईला आठवत म्हणते. गौरी खूप चांगले सासर मिळाले आहे. कियाला काही आवाज येत नाही. खूप सुधारली आहे. तिची आई आली होती. गौरी होती तेव्हा. गौरीला तुझं सर घेऊन गेले परत. माहेरी पाठवणार नाही असे म्हणाले होते. शेजारची बाई सांगत होती, काजलची आई म्हणते. गौरीला माहेरचे सुख नाही म्हणून तिला सासर चांगले मिळाले. तिथे तिला त्रास देणारं कोणी नाही, काजल म्हणते. आता गौरी मस्त सुखात राहील. लवकर गोड बातमी येऊ दे, मग अजून चांगले होईल, काजलची आई म्हणतात. मी पण येईल. ती पण येईल. मी लवकर मावशी होईल. सर गौरीला कोणताच त्रास होऊ देणार नाही, काजल म्हणते. मी आता जेवण करून घेते, काजलची आई म्हणते. मी रूम मध्ये आहे, काजल म्हणते. रूम मध्ये जाते. मोबाईल बघते. साहिलचे मेसेज आले होते. ती रिप्लाय देते. साहिल कधी रिप्लाय करतो त्याची वाट बघते. इंदू साहिलला कॉफीसाठी बाहेर घेऊन जातात. ते सगळे गप्पा मारत होते. आता शांता आजी पण त्यांच्यासोबत गप्पा मारत होत्या. आजोबा, आपण गावाला जाऊ. मग तर शेतात जायचे आहे. नदीमध्ये उड्या मारायच्या आहे. आता आंबा पण आला असतील, साहिल म्हणतो. मंदार आणि गौरीला येऊ दे, मग आपण मस्त 2-3 दिवस जाऊ, आजोबा म्हणतात. मंदार गौरी सकाळी येऊन जातील. त्यांची फ्लाईट सकाळची आहे, विनायक म्हणतात. रिद्धी नाही आली का? विनायक म्हणतात. डॅड, मी आले आहे, रिद्धी म्हणते. तू घरात नसली की घरात चांगलं वाटत नाही, विनायक म्हणतात. आमचे पण लाड करा, साहिल म्हणतो. तू माझ्या जवळ ये, तू माझा लाडका आहे, सरिता म्हणतात. साहिल सरिताला मिठी मारतो. बाकी हसायला लागतात. पारूचे नातवंड सुना किती छान आहे. कोणालाच दुखवू शकत नाही. आमच्या घरात असे का नाही? माझ्या मुलाला माझ्याबद्दल काहीच वाटत नसेल का? पारूच्या घरी राहता तरी येतं. माझ्या घरात एकटे राहते. भीती सोबत बोलावं लागतं, शांता आजी मनात विचार करत होत्या. गौरी उठली, फ्रेश होण्यासाठी गेली. रूम मधील फोन वाजला. मंदारने उचलला. हॉटेल मॅनेजरचा होता. आज पार्टी होती. ते आज कपल हनीमून साठी आले होते. त्यांच्यासाठी मॅनेजरने पार्टी ठेवली होती. मंदार आणि गौरीला इन्व्हाइट केले होते. गौरी फ्रेश होऊन आली. मंदार उठून बसला होता. काय झाले? गौरी म्हणते. हॉटेलमध्ये पार्टी आहे, आपल्याला बोलवले आहे, मंदार म्हणतो. आपण जाऊया ना, मजा करू, गौरी म्हणते. तू रेडी हो, मी फ्रेश होऊन येतो. चहा घ्यायची आहे का? मंदार म्हणतो. मी ऑर्डर करते, तुम्हाला कॉफी मागवते, गौरी म्हणते. ओके, मंदार म्हणतो. बाथरूम मध्ये निघून जातो. गौरीने ऑर्डर देते. छान असा वन पीस काढते. लगेच चेंज करते. मंदार येतो. दरवाजा वाजतो. वेटर चहा आणि कॉफी घेऊन आलेला असतो. मंदार वेटर कडून ते घेतो आणि वेटर निघून जातो. गौरी, आधी चहा घेऊन ये, मग रेडी हो, मंदार म्हणतो. गौरी लगेच चहा पिते, रेडी होते. तिने रेड रंगाचा वन पीस घातला असतो. तो गुडघ्यापर्यंत होता. गळ्यात छोटेसे मंगळसूत्र होते. हातात रेड रंगाचे छान ब्रेसलेट होते. रेड रंगाचे कानातले घातले होते. मेकअप केला होता. रेड लिपस्टिक लावली होती. केस मोकळे सोडले होते. गौरी खूप सुंदर दिसत होती. मंदार पण रेडी झाला. त्याने 3 पीस घातला होता. रेड रंगाचा शर्ट, ब्लॅक रंगाचा कोट मंदारने घातला असतो. दोघं पण खूप छान दिसत असतात. मंदार गौरीला बघतो. ब्युटिफुल, गौरी
मंदारकडे बघते. मंदार पण हँडसम दिसत असतो. मंदार गौरी जवळ गेला. तिचे केस कानामागे केले. गौरीकडे एकटक बघत होता. गौरी किती सुंदर दिसत आहे, माझी नजर लागेल, मंदार म्हणतो. आपल्याला पार्टीला जायची आहे, गौरी म्हणते. आपण पार्टीला जायचंच का? किती सुंदर दिसत आहे, मंदार म्हणतो. चला ना, मला पार्टीला जायचे आहे, गौरी म्हणते. मंदार पण हो म्हणतो. दोघं पण पार्टीमध्ये जायला निघतात. चला पुढील भागात पार्टी कशी होते, काही गेम होतील का, गौरी मंदार घरी पोहोचतील का, त्यांनी आणलेले गिफ्ट सगळ्यांना आवडतील का, जाणून घेण्यासाठी ऐकत राहा मन माझे तुझे झाले सीझन 2 भाग 9. कथा आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. धन्यवाद.